नमस्कार, मी उमा शिंदे। दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक। लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत शनिवार रविवार पर्यटकांची विविध पर्यटन स्थळी गर्दी। आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांचे राज्यातील खासदारांना पत्र। आता सविस्तर बातम्या। जालना इथून औरंगाबादेत बदली करण्यासाठी 10,000ची लाच घेताना पाटबंधारे विभागातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। तक्रारदाराकडे औरंगाबाद पाटबंधारे मंडळातील अधीक्षक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनसुब बावस्कर, सहाय्यक अभियंता संजीवनी गर्जे यांनी जालना येथून औरंगाबादेत बदली करण्यासाठी 10,000च्या लाचेची मागणी केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागास या संदर्भातील माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव गावडे, मारुती पंडित, पोलीस अंमलदार रवींद्र काळे, राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे, चांगदेव बागुल यांनी सर्वांनी परिश्रम घेत आरोपींना रंगेहात अटक केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून जिल्हा प्रशासनाने शनिवार रविवार लॉकडाऊन लावलेले असतानाही अतिउत्साही पर्यटकांना मात्र त्याचा विसर पडलेला दिसून येतोय। औरंगाबाद लेण्यांसह गोगाबाबा टेकडी परिसरात पर्यटकांची झुंबड दिसून येते। डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सतर्कतेचे पाऊल म्हणून सोमवार ते शुक्रवार 4 नंतर संचारबंदी लावून शनिवार रविवार पूर्णतः लॉकडाऊनचे आदेश काढलेले असतानाही सर्वसामान्यांना मात्र त्याचा विसर पडलेला दिसून येतोय। शनिवार रविवारी लॉकडाऊन असल्या कारणाने पर्यटन स्थळे बंद आहेत, मात्र शहराचे आकर्षण असलेल्या औरंगाबाद लेण्या, गोगाबाबा टेकडी यासह डोंगराळ भागात निसर्गरम्य स्थळी शनिवार रविवार नागरिकांची गर्दीच गर्दी आढळून येत आहे। प्रशासनाचा देखील याकडे कानाडोळा होताना दिसत आहे। जर हे चित्र असेच कायम राहिले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यास काही आश्चर्य व्यक्त करू नये। भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भस्मामध्ये गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या 2 भोंदूबाबांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले। वर्तमानात जगत असताना भविष्याचे वेध प्रत्येकाला लागलेले असतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण स्वतःचे भविष्य जाणून घेण्यात उत्सुक असतो। त्यासाठी नवे ते मार्ग अवलंबले जातात। असाच एक प्रकार शहरातील मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आलाय। भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या 2 भोंदूबाबांना अटक करण्यात आली। या भोंदूबाबांनी महिलांना भविष्य दाखवण्याचे आमिष देऊन महिलांना भस्मामध्ये गुंगीचे औषध देऊन तेथून चोरी करण्याचा डाव साधला। पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी त्या भोंदूबाबांना अटक करून त्यांच्याकडून गुंगीसाठी वापरला जाणारा भस्म व चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला। त्याचबरोबर पोलिसांनी अशा कुठल्याही भोंदूबाबांना आणि अनोळखी लोकांना घरी प्रवेश देऊ नये अशा सूचना शहरवासियांना केल्या आहेत। ऑनलाईन अभ्यास वर्गाची बंद केलेली लिंक अंशतः फीस भरल्यानंतर सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला। फीस न भरल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबवण्यात आले होते। त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक आदेश जारी केला आहे। जैन इंटरनॅशनल स्कूलच्या 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून 35,000 रुपये आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकडून 38,000 रुपये शुल्क घ्यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश RN लड्डा यांनी दिला आहे। या आदेशामुळे विद्यार्थ्यांचे बंद झालेले ऑनलाईन शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। रीड अँड लीड फाउंडेशन तर्फे भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला। कैसर कॉलनी येथील रीड अँड लीड फाउंडेशन तर्फे भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा आज पार पडला। फातिमा शेख यांच्यावरील हे पहिले पुस्तक आहे। या पुस्तकाचे लेखक सय्यद नसीर अहमद यांनी केले असून हे पुस्तक आता तेलुगू भाषेत प्रकाशित केले आहे। BVK पूर्णानंदम यांनी त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे।
प्रकाशनावेळी लेखकांनी या पुस्तकाविषयी ऑनलाईन माहिती दिली। लवकरच या पुस्तकाचे मराठी, हिंदी आणि उर्दूत भाषांतर केले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कयूम नदवी यांनी सांगितले। यावेळी वरिष्ठ पत्रकार खंडाळकर व ॲडव्होकेट अनीस शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याविषयी त्यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। जो महाराष्ट्र है, आधुनिक महाराष्ट्र शाहू फुले अम्बेडकर का कहा जाता है और इसी बात को मैं रखते हुए महात्मा ज्योतिबा फुले और उनके मिसेस, उनके धर्मपत्नी सावित्रीबाई फुले, इनके साथ फातिमा शेख ने भी बहुत बड़ा योगदान दिया है। वो पहली शिक्षिका रही है। उन्होंने मुस्लिम महिलाओं के लिए बहुत बड़ा कंट्रीब्यूशन किया है। महिलाओं के सत्याग्रह बनाए हैं, लड़कियों के उन्होंने एक मंडल स्थापन किए हैं, समूह ग्रुप बनाए हैं और उन ग्रुप में गांव गली कुचे में जाकर मुस्लिम बच्चियों को बाहर लाके उनका एक तरह एजुकेशन में लाने की कोशिश की है। ये इतना बड़ा कंट्रीब्यूशन आज भी होना चाहिए, ज़रूरी है। ये हिस्टोरिकल घटना मैं मानता हूँ कि 150 साल पहले जबकि लेडीज़, महिलाओं को शिक्षा लेना एक गुनाह माना जाता था, उस समय फातिमा शेख जैसी एक महिला आगे आती है और वो महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री माता फुले के हाथ मजबूत करती है और उनके कंधे को कंधा मिला के एजुकेशन का जो बेसिक काम है उसमें अपना योगदान देती है। इस बात को आज फिर से दोहराने की ज़रूरत है। ये मैसेज पूरे समाज में, यानी हिंदू मुस्लिम समाज, सारे समाज में देने की ज़रूरत है, जोर से देने की ज़रूरत है। एक तरफ हम लोग टेक्नोलॉजी में आगे जा रहे हैं, हमारे हाथ में पूरी दुनिया आ चुकी है, लेकिन फिर भी अशिक्षितता का जो प्रमाण है, एजुकेशन का जो प्रमाण है वो कम है। खास करके मुस्लिम समाज में एजुकेशन का प्रमाण बढ़ने की ज़रूरत है। तो ये सारी प्रेरणाएं जो है महात्मा फुले, फातिमा शेख के भाई उस्मान शेख, इनसे प्रेरणा लेने की ज़रूरत है। इस देश में नॉन इश्यूज़ पे काफ़ी राजकारण होता है, फिर एक बार इश्यूज़ पे चलने की ज़रूरत है ऐसा मुझे लगता है और ये प्रेरणा इन लोगों से लेना चाहिए। मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योगदान द्यावे यासह मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून राज्यातील लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना पत्र पाठवण्यात आले। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले। चव्हाण यांनी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना पत्र पाठवले असून या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विशद केली आहे। मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे। 102व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे। परंतु एससीबीसी आरक्षण जाहीर करण्याचे अधिकार केंद्र व राज्य कोणाकडेही असले तरीही आरक्षणाची 50% मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही, कारण तेथील आरक्षणे अगोदरच 50%च्या वर गेलेली आहेत। ही परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने एससीबीसी आरक्षण जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची 50% मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे। मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे। आजचे हे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा एडीएन।